नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवत आहे मसुरीची डाळ. तर आधी मी मसुरीची डाळ धुवून घेतलेली होती. नंतर मी त्याच्यात पाणी टाकलं आणि मग टमाटर कट करून टाकले आणि मग कुकरमध्ये लावून टाकलं. मग मी त्याच्या 3 शिट्ट्या घेतल्या आणि मग ती मसूर डाळ पूर्ण प्रकारे झालेली होती. आता मी कुकर चालू केले पहिले आणि आपले 3 शिट्ट्या इथे झालेल्या आहे. मग मी कढईमध्ये तेल टाकले आणि तेलमध्ये जिरा आणि मोहरी मी टाकली. पहिले मोहरी टाकली, मग त्याला चांगल्या प्रकारे होऊ दिलं आणि मग जिरं टाकलं. जिरं पण मी टाकून दिलं आहे आणि मी इथं लसूण टाकला आहे आणि मग कढी लिव्स टाकले आणि मग आता हळद टाकली आहे. हळद आणि तिखट तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेवढं टाकू शकतात. आमच्या घरी तर सगळे तिखटच खात आहेत. मी चांगल्या प्रकारे मिक्स केलं ते आणि मग मी तिथे डाळ टाकली आणि परत मिक्स केलं मी ते सगळं. आणि त्यानंतर थोड्या याच्यात पाणी टाकायचं कारण आम्ही पतली डाळ बनवणार होतो. आणि याच्यात मी सॉल्ट टाकलं आहे. सॉल्ट टाकून मी मिक्स केलं परत. आणि आता याच्यात पाणी टाकलं मी. आणि मित्रांनो, डाळला 2 उकळी आल्यावर समजून घ्यायचं आपली डाळ तयार झालेली आहे. मग तुम्ही ती सर्व करू शकतात. आता इथे डाळला उकळी आलेली आहे. 2 तर ऑलरेडी आल्या होत्या. तिसऱ्यांदा यूट्यूबला घ्यायच्यासाठी परत एकदा आणली होती आम्ही. तर आपली डाळ आता रेडी आहे मित्रांनो. आता आम्ही सर्व करू याला. इथून त्याला उकळी येते, तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, आपली डाळ रेडी आहे आणि कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.